कितीही महागडे शॅम्पू वापरले तरी सुद्धा तुमचे केस तुम्हाला ड्राय आणि रफ वाटतात का? केसांमध्ये अजिबात शाईन दिसत नाही का? मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, कारण तुमच्या हेअर टाईपनुसार तुम्हाला कोणता शॅम्पू सूट होईल हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. सो येस, लेट्स स्टार्ट. नंबर 1, तुमचे जर केस अतिशय ड्राय असतील, कोरडे असतील आणि खूप फ्रिझी होत असतील, अजिबातच मॅनेज करायला तुम्हाला त्यांना जमत नसेल, खूप जास्त प्रमाणात फुगत असतील, तर याचा अर्थ हा आहे की तुमचे केस प्रचंड ड्राय आहेत आणि त्यांना मॉइश्चराइज करण्याची गरज आहे. सो अशा प्रकारच्या केसांवरती तुम्हाला मॉइश्चरायझिंग शॅम्पू वापरणं फार गरजेचं आहे. आता मॉइश्चरायझिंग शॅम्पू तुम्ही कोणत्या प्रकारचा वापराल, तर तुम्हाला अशा शॅम्पू विकत घ्यायचा आहे ज्यामध्ये मॉइश्चरायझिंग आणि नरिशिंग या 2 प्रॉपर्टीज त्यांनी मेन्शन केल्या आहेत. काही ब्रँड्स मी तुम्हाला सजेस्ट करते मॉइश्चरायझिंग शॅम्पूचे. तुम्ही लॉरियलचा हायलोरॉन मॉइश्चर जो शॅम्पू आहे किंवा ती संपूर्ण रेंज आहे ती तुम्ही वापरू शकता. त्याचसोबत तुम्ही बी ब्लँडचा इंटेन्स मॉइश्चर शॅम्पू वापरू शकता. आणि थर्ड रेकमेंडेशन असेल केरास्टेसचा जो ड्राय केसांसाठी शॅम्पू आहे तो शॅम्पू तुम्ही नक्कीच वापरू शकता. हे जे तिन्ही शॅम्पू मी सांगितले ते ड्राय आणि रफ केसांवरती उत्तमरित्या काम करतात. नंबर 2, ऑइली हेअर. समजा जर तुमचे केस खूप जास्त तेलकट असतील, म्हणजे अगदी आज तुम्ही केस धुतलेत आणि दुसऱ्या दिवशी तुमचे केस लगेचच जर ऑइली होत असतील, तेलकट आणि चिकट होत असतील, तर मग तुम्हाला 15 दिवसातून एकदा क्लॅरिफाईंग शॅम्पू वापरण्याची भरपूर आवश्यकता आहे. सो तुम्ही क्लॅरिफाईंग शॅम्पू वापरू शकता. एकतर ऑइली स्कॅल्प तुमचा जर असेल तर तुम्ही क्लॅरिफाईंग शॅम्पू वापरू शकता. त्याचसोबत जर तुम्ही खूप जास्त हेअर प्रोडक्ट्स वापरत असाल, ड्राय शॅम्पू वारंवार वापरत असाल, तर मग तुम्ही क्लॅरिफाईंग शॅम्पू वापरायलाच हवा. ते जे प्रोडक्ट्स आहेत त्याचा जो रेसिड्यू आहे तो आपल्या केसांवरती जमा होतो, ज्यामुळे डॅन्ड्रफ होणं आणि स्कॅल्पवरती तो बिल्डअप जमा होणं ह्या सगळ्या गोष्टी होतात. तो बिल्डअप जो आहे तो क्लिअर करण्यासाठी क्लॅरिफाईंग शॅम्पू वापरणं महत्त्वाचं आहे. सो 15 दिवसातून एकदा जर तुमचा स्कॅल्प ऑइली असेल किंवा जर तुम्ही जास्त प्रमाणात हेअर प्रोडक्ट्स वापरत असाल तर तुम्हाला क्लॅरिफाईंग शॅम्पू वापरायचा आहे. क्लॅरिफाईंग शॅम्पूचे मी रेकमेंडेशन्स तुम्हाला देते. पहिला तर तुम्ही लॉरियलचा क्लॅरिफाईंग शॅम्पू वापरू शकता, केरास्ट्रेसचा क्लॅरिफाईंग शॅम्पू वापरू शकता आणि त्याचसोबत ओलाप्लेक्सचा क्लॅरिफाईंग शॅम्पू सुद्धा तुम्ही वापरू शकता. केरास्ट्रेस आणि ओलाप्लेक्स हे 2 ऑप्शन्स महाग आहेत, पण त्यातल्या त्यात क्लॅरिफाईंग शॅम्पूमध्ये लॉरियलचा ऑप्शन थोडासा स्वस्त पडतो. हा जो शॅम्पू आहे तो तुम्हाला 15 दिवसातून एकदाच वापरायचा आहे. सो तुम्ही जास्त काळ तो शॅम्पू वापरू शकता, त्यामुळे हा थोडाफार परवडण्यासारखा आहे. नंबर 3, डॅन्ड्रफ. तुम्हाला जर डॅन्ड्रफचा खूप जास्त प्रमाणात इश्यू असेल, इची स्कॅल्प असेल किंवा तुम्हाला रिकरिंग डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम असेल, म्हणजे एकदा तुमचा डॅन्ड्रफ ट्रीट झाला तरी तो पुन्हा जर का येत असेल काही दिवसांनी, तर मग तुम्हाला रिकरिंग डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम आहे असं तुम्ही समजा. अशा स्कॅल्प टाईपवरती अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू वापरणं फार महत्त्वाचं आहे. सो अँटी डॅन्ड्रफ शॅम्पूमध्ये तुम्ही काय करू शकता, सेल्सनचा अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू वापरू शकता, सीबामेड शॅम्पू तुम्ही वापरू शकता. त्याचसोबत स्कॅल्प प्रो म्हणून एक शॅम्पू आहे तो सुद्धा तुम्ही नक्कीच वापरू शकता. हे ऑप्शन्स तुमच्यासाठी बेस्ट ठरतील. ऑल्सो एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू वापरताना तेव्हा केस जास्त प्रमाणात ड्राय होतात आणि फ्रिझी होतात, त्यामुळे कंडिशनर वापरणं मस्ट आहे. आता अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू तुमचा जर डॅन्ड्रफ खूप जास्त प्रमाणात असेल, ॲक्च्युली तुम्हाला आत्ता जर का डॅन्ड्रफ असेल तर मग तुम्ही आठवड्यातून 2दा किंवा 3दा हा शॅम्पू वापरायलाच हवा. जर तुम्हाला डॅन्ड्रफ नसेल पण रिकरिंग डॅन्ड्रफचा जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर हे शॅम्पू तुम्ही 15 दिवसातून एकदा वापरू शकता मेंटेनन्ससाठी, जेणेकरून पुढे जाऊन तुम्हाला डॅन्ड्रफ होणार नाही. त्याचसोबत अँटी डॅन्ड्रफ शॅम्पूच्या जागी तुम्ही क्लॅरिफाईंग शॅम्पू सुद्धा वापरू शकता. अशा पद्धतीने हेअर टाईप्सनुसार शॅम्पू कसा निवडायचा हे आपण जाणून घेतलंय. आता ड्राय शॅम्पू म्हणून सुद्धा एक प्रकार येतो जो आजकाल बरेच जण वापरतात, तर त्यामध्ये मी कोणते तुम्हाला शॅम्पू रेकमेंड करेन हे मी तुम्हाला सांगते. ड्राय शॅम्पूमध्ये तुम्ही बटिस्टचा ड्राय शॅम्पू वापरू शकता, बेअर एनाटॉमीचा ड्राय शॅम्पू तुम्ही वापरू शकता, तोही चांगला आहे, किंवा निवियाचा ड्राय शॅम्पू सुद्धा तुम्ही वापरू शकता. आता ड्राय शॅम्पू बेसिकली वापरला कसा जातो, तर यासाठी तुम्हाला पाणी वगैरे वापरायची गरज नाही लागत. एक स्प्रे येतो, तो स्प्रे तुम्हाला केसांमध्ये करायचा आहे. स्प्रे केल्यावरती तुमचे केस छान अगदी धुतल्यासारखे होऊन जातात. पण हा जो उपाय आहे, हा जो वॉश आहे तो इन्स्टंट आहे, पण ड्राय शॅम्पूमध्ये मोठ्या प्रमाणावरती केमिकल्स वापरले जातात, हे तुम्ही मात्र विसरू नका. त्यामुळे
ड्राय शॅम्पू तुम्ही 15 दिवसातून एकदा किंवा अगदीच तुम्हाला कुठे इमर्जन्सी असेल, कुठे पटकन एखाद्या फंक्शनला जायचं असेल, केस प्रॉपर वॉश करण्यासाठी तुम्हाला वेळ नसेल तरच तुम्ही ड्राय शॅम्पू वापरा. अदरवाईज तुम्ही ड्राय शॅम्पू वापरणं अवॉइडच करा, कारण की यामध्ये केमिकल्स असतात आणि यामुळे केस खराब होऊ शकतात. त्यासोबत डॅन्ड्रफचा वगैरे प्रॉब्लेमसुद्धा तुम्हाला होऊ शकतो. सो ड्राय शॅम्पू वापरताय तर अगदी आठवड्यातून एकदा दोनदा अजिबात वापरू नका. 15 दिवसातून एकदा किंवा अगदीच तुम्हाला गरज असेल तरच वापरा. अशा पद्धतीने वेगवेगळ्या हेअर कन्सर्न्सनुसार आणि वेगवेगळ्या हेअर टाईप्सनुसार नेमक्या कोणत्या प्रकारचा शॅम्पू वापरावा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्ही कोणता शॅम्पू आता वापरता हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तो शॅम्पू तुम्हाला सूट होतोय का, तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे हे मला कमेंट्समध्ये सांगा. माझ्या रेकमेंडेशन नंतर मी आज जे व्हिडिओमध्ये शॅम्पू मेन्शन केले ना त्यातला एखादा शॅम्पू जर तुम्ही वापरायला सुरुवात केली आणि तुम्हाला तुमच्या केसांमध्ये चांगला फरक जाणवला तर ते सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. त्याचसोबत लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी.